वेलकम टू आवर चॅनल. फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत बक्षीसपत्र म्हणजे काय, बक्षीसपत्र कोण करू शकतो याबद्दल संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. फ्रेंड्स, व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक, कमेंट, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला पाहूया आपण बक्षीसपत्राबद्दल संपूर्ण माहिती. आता खरेदी खत, हक्क सोडपत्र, मृत्यूपत्र म्हणजे विल, यांच्याबरोबरच बक्षीसपत्र म्हणजेच गिफ्ट डीड हा मिळकतीमधील मालकी हक्क तब्दील करण्याचा एक लोकप्रिय दस्तऐवज आहे. आता यामधील मृत्यूपत्र सोडता इतर सर्व दस्तांची अंमलबजावणी ही संबंधित व्यक्तींच्या हयातीत होते, म्हणजे ते जिवंत असतात तेवढ्यातच त्यांची अंमलबजावणी होते. बहुतांशी वेळा जवळच्या नात्यांमध्ये प्रेमापोटी, आपुलकीपोटी केला जाणारा या दस्ताबद्दलच्या कायदेशीर तरतुदी या ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्टच्या सेक्शन 122 ते सेक्शन 126 मध्ये अंकित केलेले आहेत. म्हणजेच सेक्शन 122 ते सेक्शन 126 मध्ये या सर्व बाबी दिलेल्या आहेत. आता त्याची थोडक्यात माहिती खालीलप्रमाणे आहे. नंबर 1 वर आहे स्वतःच्या मालकीची आणि अस्तित्वात असलेली स्थावर किंवा जंगम मिळकत म्हणजेच मुव्हेबल किंवा इमूव्हेबल प्रॉपर्टी बक्षीसपत्राने तब्दील म्हणजेच ट्रान्सफर करता येते, म्हणजे एकाच्या नावावरून दुसऱ्याच्या नावावर ट्रान्सफर करता येते. थोडक्यात जी गोष्ट अस्तित्वात नाही तिचे बक्षीसपत्र करता येत नाही. आता बक्षीसपत्र लिहून देणाऱ्या व्यक्तीस डोनर म्हणतात, म्हणजे दाता, आणि ज्याच्या लाभात ते लिहून दिले जाते त्या व्यक्तीस डोनी म्हणजे लाभार्थी असे म्हणतात. खरेदी खत हे विना मोबदला करता येत नाही. उलट पक्षी बक्षीसपत्र हे विना मोबदलाच असावे लागते, म्हणजेच मिळकतीमधील हक्क तब्दील केल्याच्या बदल्यात, म्हणजेच त्याऐवजी डोनरला डोनीकडून कुठलाही मोबदला मिळत नाही. तसेच काही अटींना अधीन राहून म्हणजेच कंडिशनल बक्षीसपत्र देखील करता येते. स्थावर म्हणजेच इमूव्हेबल प्रॉपर्टी, इमूव्हेबल मिळकतीचे बक्षीसपत्र हे नोंदणीकृत करणे म्हणजेच रजिस्टर करणे कायद्याने बंधनकारक आहे, कंपल्सरी आहे. त्यावर डोनर तसेच 2 साक्षीदारांनी सही करणे गरजेचे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे डोनीने देखील बक्षीसपत्र मान्य आहे असे लिहून सही करणे, स्वतःची सही करणे गरजेचे आहे. या अटींची पूर्तता झाली की, म्हणजे या अटी सर्व पूर्ण झाल्या की बक्षीसपत्राद्वारे मालकी हक्क तब्दील होतो, म्हणजेच मालकी हक्क याच्या नावावरून त्याच्या नावावर ट्रान्सफर होतो. म्हणजे जंगम मुव्हेबल मिळकतीचे म्हणजे मुव्हेबल प्रॉपर्टीचे बक्षीसपत्र हे नोंदणीकृत दस्ताने किंवा प्रत्यक्ष त्या वस्तूचा ताबा देऊनच करता येते. आता बक्षीसपत्र आणि स्टॅम्प ड्युटी, स्टॅम्प ड्युटी किती लागते तर महाराष्ट्र स्टॅम्प ऍक्ट या ऍक्ट अन्वये बक्षीसपत्र नोंदविण्यासाठी जी स्टॅम्प ड्युटी भरावी लागते त्या कायद्याच्या अनुच्छेद 34 अन्वये, म्हणजे स्टॅम्प ऍक्टच्या अनुच्छेद 34 अन्वये जर का डोनरच्या कुटुंबातील सदस्यांना म्हणजेच पती, पत्नी, भाऊ किंवा बहीण यांना बक्षीसपत्राद्वारे मिळकत द्यायची असेल तर त्या मिळकतीच्या बाजारभावाच्या 3% हा लक्षात ठेवा मुद्दा, बाजारभावाच्या 3% इतकी स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल. मात्र जर का सदरील मिळकत ही राहण्याची किंवा शेतीची असेल आणि बक्षीसपत्राद्वारे ती मिळकत पती, पत्नी, मुलगा, मुलगी, नातू, नात, मृत मुलाची पत्नी यापैकी कोणाला द्यायची असेल तर केवळ 200 रुपये इतकीच स्टॅम्प ड्युटी आकारली जाईल. या उपर इतर सर्व बक्षीसपत्रासाठी खरेदी खताप्रमाणेच पूर्ण स्टॅम्प ड्युटी आकारली जाईल. आता बक्षीसपत्र अपवादात्मक परिस्थितीमध्येच रद्द करता येते. हा प्रश्न सर्वांना पडतो, आम्हाला खूप वेळा विचारण्यात येतो की बक्षीसपत्र रद्द करता येते का, तर पाहूया. बक्षीसपत्र अपवादात्मक परिस्थितीमध्येच रद्द करता येते. जर एखादी विशिष्ट गोष्ट समजा घडली तर बक्षीसपत्र रद्द होईल असे जर डोनर आणि डोनी यांनी ठरविले असेल आणि तशी गोष्ट घडली तरच बक्षीसपत्र रद्द होऊ शकते.
मात्र अशी विशिष्ट गोष्ट घडणे किंवा न घडणे यावर डोनरचे नियंत्रण असेल तर असे बक्षीसपत्र रद्द करता येत नाही. तसंच ज्याप्रमाणे एखादा करार रद्द करता येतो त्या कारणांनी देखील बक्षीसपत्र रद्द करता येते. आता मान्य सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच एका निकालाद्वारे हे स्पष्ट केले आहे की कंडिशनल गिफ्ट डीड हे त्या गिफ्ट डीड मधील कंडिशनची म्हणजेच पूर्व अटींची पूर्तता डोनीने न केल्यास ते रद्द करण्याचा अधिकार डोनरला आहे. आता केस कोणती आहे ते पाहूया. एस सरोजिनी अम्मा विरुद्ध वेलायधून पिल्लई दिवाणी अपील क्रमांक आहे, नंबर दिलेला आहे. या केसची थोडक्यात हकीकत बघूयात आपण. आता मूलबाळ नसल्यामुळे 74 वर्षीय सरोजिनी अम्मा यांनी त्यांच्या भाच्याला वेलायधूनला बक्षीसपत्र वजा ट्रान्सफर डीड द्वारे मिळकत दिली आणि काही मोबदला देखील स्वीकारला. आता मान्य सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले की ट्रान्सफर डीड मधील बक्षीसपत्राचा भाग हा कंडिशनल होता आणि सबब डोनरला ते बक्षीसपत्र रद्द करण्याचा पूर्ण अधिकार होता. तसेच असेही पुढे नमूद केले की बक्षीसपत्राद्वारे एखाद्या मिळकतीमधील मालकी हक्क हा ट्रान्सफर करण्यासाठी मिळकतीचा ताबा देणेही गरजेचे आहे असा कुठलाही कायदा नाही. तर ही होती अतिशय महत्त्वाची माहिती बक्षीसपत्राबद्दल. थँक्यू.